नमस्कार. कधी असं वाटतं का तुम्हाला की तुम्ही सगळं करताय पण काहीतरी अपुरं राहिलंय? मनात शांती नाही, भावनांचा गोंधळ आहे आणि काही केलं तरी सुख दूर पळतंय. लोक समजून घेत नाहीत आणि आपण स्वतःलाही समजून घेऊ शकत नाही. कर्क राशीचा एक असा इष्टदेव आहे ज्याचं स्मरण केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतात. कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमचं मन नेहमी द्विधा अवस्थेत असतं? कधी अचानक दुःखात बुडून जाता तर कधी लहान गोष्टीत आनंद शोधता? ही भावनांची लाट थांबवण्यासाठी, मनाला स्थैर्य देण्यासाठी तुमच्या इष्टदेवाची उपासना किती प्रभावी असते हे आज आपण खोलवर जाणून घेणार आहोत. तर चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. कर्क राशीचा इष्टदेव कोण आणि तो देव तुमच्या जीवनात कोणते अद्भुत परिवर्तन घडवू शकतो? कर्क राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी. कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र, जो मन, भावना, मातृत्व आणि अंतःकरणाचं प्रतीक आहे. ही रास जलतत्वाची आहे, म्हणजेच भावना, प्रेम आणि संवेदनशीलतेने भरलेली. या राशीचे लोक शांत, दयाळू, काळजी घेणारे पण कधी कधी अति भावनिकही असतात. त्यांना नात्यांची किंमत समजते, पण जर कोणी त्यांच्या भावनांशी खेळलं तर ते लवकर दुखावतात. ते कधी कधी बोलत नाहीत पण सगळं आत साठवतात आणि त्यामुळे मनावर भार वाढतो. कर्क राशीचा इष्टदेव कोण? कर्क राशीचा इष्टदेव आहे भगवान शिव. होय, महादेव, जो शांततेचा, समाधीचा आणि भावनांच्या संतुलनाचा अधिपती आहे. महादेव म्हणजे स्थैर्य, कर्क राशी म्हणजे भावना. जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा तयार होतो मनशांतीचा संगम. शिवाची उपासना म्हणजे मनाचं शुद्धीकरण, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळवणं. कर्क राशीचे लोक महादेवाची उपासना करताना भावनिक गोंधळातून बाहेर येतात आणि जीवनाकडे शांत नजरेने पाहू लागतात. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणजे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आत्मबलाचं शस्त्र. या मंत्राचा दररोज जप केल्याने चंद्र शांत होतो, मन प्रसन्न राहतं आणि भावनांचं संतुलन राखलं जातं. उपासनेची योग्य पद्धत. कर्क राशीच्या व्यक्तींनी सोमवारी उपवास ठेवावा. भगवान शिवाला दूध, पांढरं पुष्प आणि बेलपत्र अर्पण करावं. शिवलिंगावर दूध अर्पण करताना म्हणावे ओम सोमाय नमः. हे केल्याने चंद्रग्रहाचा दोष कमी होतो आणि मनशांती लाभते. उदाहरणार्थ, जर तुम्ही वारंवार भावनिक निर्णय घेत असाल, लोकांवर अतिविश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करत असाल, तर ही शिवोपासना तुमचं मन स्थिर करते आणि आत्मविश्वास परत आणते. इष्टदेवाची आराधना केल्याचे परिणाम. इष्टदेवाची उपासना ही फक्त पूजा नसते, ती एक ऊर्जेची साधना असते. कर्क राशीच्या लोकांना या उपासनेतून मिळतात हे परिणाम: मनशांती आणि स्थैर्य, भावनिक गोंधळ कमी होतो, नात्यांमध्ये विश्वास वाढतो कारण तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवता, आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता सुधारते, भाग्याचा दरवाजा उघडतो, चंद्र स्थिर झाल्यावर संधी वाढतात, आरोग्य सुधारतं, मानसिक ताण कमी होतो. हे परिणाम अनुभवण्यासाठी तुम्ही रोज 10 मिनिटं ध्यान आणि 5 मिनिटं मंत्रजप करावा. भावनिक जीवन आणि नातेसंबंध. कर्क राशीचे लोक नात्यांबद्दल अतिशय निष्ठावान असतात. ते नातं टिकवण्यासाठी काहीही करतील, पण त्यांना समजून घेणं आवश्यक असतं. जर तुमचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असेल तर महादेव आणि पार्वती यांची आराधना करा. या जोडीचं स्मरण केल्याने तुमच्या आयुष्यातील भावनिक समज वाढते, नात्यात शांती आणि एकमेकांविषयी आदर वाढतो. जीवन परिवर्तनाचं रहस्य. महादेव म्हणजे परिवर्तन. कर्क राशीचा इष्टदेव म्हणून शिव तुमच्या जीवनात भावनेतून ध्यानाकडे नेतो. जेव्हा तुम्ही दररोज शिवाचं ध्यान करता तेव्हा तुम्ही बाह्य जगातून अंतर्मनात प्रवेश करता. तेव्हाच खरं परिवर्तन घडतं, जेव्हा भावना शक्तीत रूपांतरित होतात. प्रेरणादायी कथा. एक साधा माणूस होता, अनिल, कर्क राशीचा, नेहमी भावनिक, निर्णयात गोंधळलेला. एक दिवस त्याने मंदिरात शिवलिंगावर दूध अर्पण केलं आणि मनापासून म्हणाला, देवा, मला माझं मन समजून घेण्याची शक्ती दे. त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य बदललं. त्याने स्थैर्य मिळवलं, यश मिळवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाची शांती मिळवली. तर मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांसाठी इष्टदेव म्हणजे महादेव स्वतः.
त्यांची उपासना म्हणजे फक्त पूजा नाही, ती आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया आहे. जर तुम्ही दररोज प्रामाणिकपणे शिवाचं स्मरण केलं तर तुमचं मन शांत होईल, भाग्य तेजाळेल आणि जीवन नव्या प्रकाशाने उजळेल. जर तुम्हीही कर्क राशीचे असाल तर आजपासून महादेवाचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या इष्टदेवाची कृपा मिळवण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.